साहेब, हा जिल्हा तुमच्यावर निरतिशय प्रेम करतो. बीड जिल्ह्याच्या प्रेमाचा अनुभव साहेबांना आपण दिलेला आहे. बरोबर 44 वर्षापूर्वी 1980 साली असंच एक वेळ आली होती की साहेबांना सोडून त्यांचे सगळे आमदार निघून गेले होते आणि निवडणूक आल्या आणि त्या निवडणुकीत या जिल्ह्यामध्ये साहेबांचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आले होते. बरोबर 44 वर्ष झालेले. अतिशय प्रेम केलं या जिल्ह्याने शरदचंद्र पवार या व्यक्तीवर आणि तेच प्रेम दाखवण्याची आता आपल्याला वेळ आलेली आहे. आज काँग्रेस पक्षाची राज्यसभेचे खासदार म्हणून आपल्यासमोर बोलताना मला अतिशय आनंद याच्यासाठी होतोय की इंडिया गठबंधनचा एक फार चांगला गट व्यवस्थित काम करतोय आणि राहुल गांधीजींनी ज्या काही पदयात्रा केल्या, भारत जोडो यात्रा केली, ज्या भारत जोडोमध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि त्यानंतर परत मणिपूरपासून मुंबईपर्यंत त्यांनी भारत जोडो यात्रा केली आणि त्याच्यामार्फत या देशाला जाणून द्या देशाच्या खऱ्या अडचणी काय ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. मला वाटतं त्यांनी जे न्यायाच्या मागण्या केल्यात, 5 न्याय मागितलेत. नारी न्याय काय आहे? आमच्या समोर माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. आज आमच्या महिला इथे येतात, आता सुद्धा त्यांची चलबिचल चाललेली आहे कारण त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, मुलांना जेवायला घालायचंय, नवऱ्याला जेवायला घालायचंय आणि म्हणून त्यांची चलबिचल चाललेली आहे. या आमच्या महिलांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे म्हणून वर्षाला गरीब महिलांमधल्या त्या प्रमुख महिलेला वर्षाला 1 लाख रुपये हा आम्ही नारी न्यायातर्फे महालक्ष्मी योजना देण्याचं ठरवलेलं आहे. त्या महिलेला प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये तिच्या खात्यावर बँकेत जमा होणार, 1 लाख रुपये तिला महिलांना मिळणार. हा नारी न्याय त्याचा अर्थ आहे. आज ज्या आमच्या महिलांवर सांगितलं गेलं की अत्याचार होतोय, अत्याचाराला न्याय दिला पाहिजे, परंतु मणिपूरमध्ये एवढा मोठा अत्याचार झाला, माझ्या महिला भगिनींना धिंड काढली गेली नग्न अवस्थेत आणि त्यांना विचारायला सुद्धा नरेंद्र मोदीजी गेले नाहीत आणि त्याच ठिकाणी पहिल्यांदा जर कोण गेलं असेल तर ते राहुल गांधी गेले, हे मी अभिमानाने सांगू इच्छिते. दुसरा न्याय आम्ही मागतो किसान न्याय. साहेब, हा किसानांचा जिल्हा आहे. ज्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून गेले होते आपल्याच जयंतरावजी, आपल्याच जिल्ह्यातले क्रांतिसिंह नाना पाटील या जिल्ह्यात खासदार झाले होते आणि या जिल्ह्यामध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं फिटलं म्हणा, ही त्यांची घोषणा होती. जे काही कर्ज शेतकऱ्यांना झालं होतं तर ते कर्ज फिटलं म्हणा म्हणायचे आणि लोकांनी त्या नाना पाटलांवर विश्वास ठेवून नाना पाटलांना निवडून दिलंय. मला आनंदाने सांगावंसं वाटतंय की या ठिकाणी खऱ्या अर्थानं किसान न्याय देण्यासाठी जे आमची MRP आहे, जे MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, ती जी आहे ती कायद्याने आम्हाला दिली पाहिजे. असं आमच्या काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे तो न्याय तुम्हाला दिला जाईल. तिसरा जो न्याय आहे तो तरुणांसाठी, माझे जे तरुण मित्र भाऊ बसलेले आहेत त्यांच्यासाठी तो न्याय आहे आणि तो न्याय म्हणजे आज अनेक माझे भाऊ मुलं आमचे शिकून येतात आणि शिकल्यानंतर त्यांना नोकरी नसते हाताला. आपण सांगतो परंतु बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे आणि बेरोजगारीच्या प्रश्नासाठी काहीतरी तोडगा काढला पाहिजे म्हणून राहुल गांधींनी पहिली नोकरी पक्की आणि अशा प्रकारे जो कोणी मुलगा शिकेल त्याला पहिल्यांदा नोकरी 1 लाख रुपये महिन्याची, 1 लाख रुपये वर्षाची मिळेल असा करार केलेला आहे. आज अग्निवीर योजनेमधून आपण नोकरी लोकांना ह्याच्यामध्ये घेतो सैन्यामध्ये, परंतु 4 वर्षानंतर त्यांना परत पाठवून दिलं जातं. अशा अग्निवीरच्या योजनेखाली त्या लोकांना कुठेतरी त्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे, त्या लोकांना चांगल्या योजना गेल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या अनेक काही योजना घेऊन आम्ही तुमच्यापुढे आलोय आणि जवळपास त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांचा आराखडा सादर केलेला आहे. मला या ठिकाणी आनंदाने आणि स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला राज्यसभेमध्ये एकत्र काम करण्याचं आम्हाला जवळजवळ 10 वर्ष साहेबांच्या बरोबर आम्हाला संधी मिळाली आणि जेव्हा काही आम्हाला अडचण आली त्यावेळेला साहेबांना हक्काने आम्ही जायचं. पक्ष बघितला नाही त्यांनी, कधी कुठली गोष्ट बघितली नाही, सातत्याने आमच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम साहेबांनी केलं. हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आवर्जून आणि म्हणून साहेब तुमच्या शब्दावर सगळ्यांचा विश्वास आहे. कुणाचा भरोसा नाहीये, बाकी कुणाची गॅरंटी नाहीये, परंतु तुमची गॅरंटी ही सगळ्यांना पक्की वाटते आणि त्यामुळे साहेबांच्या गॅरंटीवर आपल्याला बजरंग सोनवणे यांना निवडून द्यायचंय. कारण बजरंग सोनवणे यांना मत म्हणजे इंडिया गठबंधनला मत, बजरंग सोनवणे यांना मत म्हणजे शरद पवार साहेबांना मत, त्यांच्या विचाराला मत आणि आज जे संविधान खतरेमध्ये आलेलं आहे
जे संविधानाची धज्जी आवडल जातात, संविधानाला वाचवण्याचं काम आपल्याला करायचं असेल, कारण आपल्याला माहिती आहे की साहेबांच्या समोर आमच्यासारख्या 146 खासदारांना तोंड बंद करून टाकलं, आम्हाला रस्टिकेट करून टाकलं. फौजियाताई सुद्धा होत्या आमच्याबरोबर, वंदनाताई सुद्धा होत्या, आणि आम्हाला सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बोलायचं नाही, आमचे माईक बंद व्हायचे. आम्ही संविधानाबद्दल बोलायचं म्हटलं की आम्हाला बोलून दिलं जायचं नाही. संविधान वाचवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर आपल्याला आज दोन विचारधारेची जी लढाई आहे, त्या विचारधारेमध्ये जो सेक्युलर विचार आहे, जो सर्व लोकांना घेऊन जाणारा विचार आहे, त्या लोकांच्या बाजूने उभं राहायचं. हेच मला या ठिकाणी सांगायचं. मला कल्पना आहे की आपण पवार साहेबांना ऐकण्यासाठी अतिशय इच्छुक आहात, आणि त्यामुळे पवार साहेबांनी बोलावं आणि त्याला आपल्याला सर्व मार्गदर्शन विस्तृत पद्धतीने करावं, अशीच मी विनंती करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.